अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध मागच्या महिन्यात अखेर थांबलं आणि जी युद्धाच्या पहिल्या दिवशी झालेली कॅज्युअलिटी होती म्हणजे हत्या होती ती होती आयातुल्ला अली खोमिनी यांची. त्यांची हत्या झाल्यानंतर जवळजवळ 4 महिने त्यांची बॉडी एक प्रकारे इराणनं प्रिझर्व करून ठेवलेली होती या क्षणासाठी. आणि आता अखेर 4 महिन्यानंतर आयातुल्ला अली खोमिनी यांचा अंत्यसंस्कार केला जातोय. हा अंत्यसंस्कार म्हणावा की याला एक मोठा ग्रँड कार्यक्रम म्हणावा असा प्रश्न जगाला पडेल, इतका मोठा हा कार्यक्रम आहे. 3 जुलै ते 9 जुलै असे जवळजवळ 6 ते 7 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि यामध्ये साधारणपणे 2 ते 3 कोटी लोक येतील असं सांगितलं जाते. 2 ते 3 कोटी लोक झाले. याशिवाय 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी आता आलेले देखील आहेत इराणमध्ये. इतका प्रचंड मोठा कार्यक्रम केला जातोय. इराणनं जो लढा अमेरिकेच्या विरोधात दिला या लढ्याचं एक प्रकारचं हे सेलिब्रेशन आहे. त्यांनी भलेही विजय मिळवला नसेल पण तरीही तो विजयापेक्षा कमी नक्कीच नाही हे इराणला या निमित्तानं दाखवायचं आहे. दुसरी एक गोष्ट आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न पडलाय, इतके सगळे लोक जाऊन खामेनी यांच्या त्या अंत्यसंस्कारामध्ये रडतायत. हे लोक तर या लोकांचा द्वेष करत होते म्हणजे सरकारचा द्वेष करत होते पण तरीही हे लोक का रडतायत? मग डोनाल्ड ट्रम्प स्वतःच म्हणतायत ते खोटं खोटं दाखवण्यासाठी रडतायत. हे सगळं एका बाजूला घडत असताना, एवढा मोठा कार्यक्रम घडत असताना एक प्रश्न जगाला पडलाय, तो म्हणजे मुज्तबा खोमेनी जे इराणचे आत्ताचे सुप्रीम लीडर आहेत ते कुठे आहेत? कारण मागच्या जवळजवळ 4 महिन्यांपासून कुणीही मुज्तबा खामेनी यांना बघितलं नाही. किमान वडिलांच्या अंत्यसंस्कारामध्ये तरी ते यायला हवे होते पण तिथं देखील ते आलेले नाहीत. नेमकं काय चाललंय इराणमध्ये आणि काय परिस्थिती आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जगात कधीही झाला नसेल अशा प्रकारचा एक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सध्या आयातुल्ला अली खोमेनी यांचा केला जातोय आणि इराणमधल्या तेहरानपासून कोमपर्यंत या शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आणि यासाठी इराणच्या प्रत्येक गावागावातून लोक येत आहेत, त्यांची पथकं येत आहेत आणि हे सगळे लोक इराणच्या या राजधानीकडे झुंडी झुंडीनं जात आहेत. हे सगळं चित्र असलं आणि याच्याशिवाय जगभरातले 100 पेक्षा जास्त देशातले लोक आलेले असले तरी अनेक देशांनी आपले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना पाठवलेलंच नाही. आता भारतानं या ठिकाणी जे पाठवले ते एक सर्वधर्मीय पथक आहे. या सर्वधर्मीयांच्यामध्ये अगदी काही शिया लोक देखील आहेत, काही इतर सुन्नी मुस्लिम आहेत. त्याचबरोबर भारताचे या पथकाचे प्रमुख आहेत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा. याचबरोबर सय्यद हसनैन हे एक शिया आहेत जे भारतीय आहेत म्हणून त्यांना पाठवलंय. मेहबूबा मुफ्ती आहेत PDPच्या. त्याचबरोबर सलमान खुर्शीद हे काँग्रेस पक्षातर्फे तिथं गेलेले आहेत. असं एक भारताचं एक शिष्टमंडळ आहे ते तिथं पोहोचलेलं आहे. याच्याशिवाय अनेक राष्ट्रांनी आपली शिष्टमंडळं पाठवली आहेत. पण एक प्रश्न जगातल्या अनेक लोकांना पडलाय ते म्हणजे ज्या देशांनी इराणची स्पष्ट बाजू घेतली, या देशांची नावं सांगायची तर यामध्ये चीनचं किंवा रशियाचं नाव सांगता येईल. पण या देशांचे नेते देखील इथं डायरेक्टली आले नाहीत. त्यांनी देखील आपली शिष्टमंडळच पाठवलेली आहेत. म्हणजे स्वतः मोदी यांना फोन करून पेजेस्कियान जे इराणचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी फोन करून सांगितलं होतं की तुम्ही कार्यक्रमाला या. मोदी गेले नाहीत. इराणमध्ये जाण्यामध्ये शहाणपण देखील नाही कारण सिक्युरिटीचा प्रश्न आहे त्यामुळं मोदी गेले नाहीत. तसंच झी जिनपिंग चायनाचे जे प्रेसिडेंट आहेत ते गेले नाहीत. रशियाचे प्रेसिडेंट असणारे व्लादिमीर पुतिन गेलेले नाहीत. त्यामुळे इराणचे भलेही हितचिंतक असले तरीही कुणीही तिथं गेलं नाही. ही एक गोष्ट या कार्यक्रमामध्ये इंटरेस्टिंग राहिली. पण इथं सर्वात मोठा प्रश्न अनेकांना पडलाय आणि तो विशेषतः इराणमधल्या लोकांनाच पडलाय की त्यांनी त्यांचा जो नवीन सुप्रीम लीडर आहे त्याला आजपर्यंत मागच्या 4 महिन्यात बघितलेलंच नाही. 28 फेब्रुवारीला आयातुल्ला अली खोमेनी यांची हत्या झाली. त्याच्यावर आणखी काही नेत्यांची हत्या झाली. त्यानंतर पुढे जवळजवळ 6 दिवसांनी 4 मार्चला मुज्तबा खोमेनी यांना सुप्रीम लीडर बनवलं गेलं. पण त्यानंतर आजपर्यंत मुज्तबा खोमेनींचे मेसेज येतात, संदेश येतात, लेटर्स येतात पण मुज्तबा खोमेनींना कुणीही व्हिडिओमध्ये बघितलेलं नाही. पण आता प्रश्न आहे की त्यांच्या वडिलांचा अंत्यसंस्कार होत असताना जगातले एवढे सगळे प्रतिनिधी आलेले असताना ते बाहेर येतील काय? तर अजून देखील ते बाहेर आलेले नाहीत आणि येण्याची शक्यता नाही असं सांगितलं जातंय. म्हणजे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित असणार नाही. याच्या अगोदर त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झालेला होता, त्यावेळेला देखील ते उपस्थित नव्हते. म्हणजे मुज्तबा खामेनी कुठल्या तरी एका गोष्टीला घाबरून बसलेले आहेत काय? दुसरी गोष्ट अशी आहे की इराणचा इस्रायल बरोबर कोणत्याही प्रकारची शस्त्रसंधी किंवा युद्धबंदी झालेली नाही. अजूनपर्यंत फक्त अमेरिकेबरोबर त्यांची युद्धबंदी झाली. त्यामुळे इराणवरती इस्रायल कधीही हल्ला करू शकतो. आणि इस्रायलचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांचं नाव आहे इस्रायल काट्स, यांनी सांगितलंय की मुज्तबा खामेनी इज मार्क्ड फॉर डेथ. म्हणजे आम्ही त्यांच्यावरती मार्क करून ठेवलंय. ज्या वेळेला मुज्तबा खोमेनी बाहेर येतील त्यावेळेला आम्ही त्यांची हत्या करू असं ओपनली
इस्रायल काट्स यांनी 30 जूनला सांगितले, म्हणजे हे सांगून देखील फक्त 4 ते 5 दिवस झालेत. त्यामुळे मुस्तफा खोमेनी यांना धोका आहे का, तर तो धोका आहेच आणि इस्रायलने तो स्पष्ट इशारा देखील दिलाय आणि हे युद्ध थांबवायला देखील इस्रायल तयार नव्हता, हे आपण बघितलेलंच आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळेच कदाचित ते बाहेर पडले नसतील. आणि आपल्याला माहिती आहे की मोसादचं नेटवर्क काय प्रकारचं आहे इराणमध्ये. आतापर्यंत किती शास्त्रज्ञांच्या आणि किती नेत्यांच्या हत्या मोसादनं घडवून आणलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं मुस्तफा खोमेनी बाहेर येत नाहीयेत आणि ते येणार देखील नाहीत असं समजतं. दुसरी एक थिअरी अशी सांगितली जाते की ते इतके जखमी झालेल्या अवस्थेत आहेत की ते बाहेर आले तर त्यांच्या येण्यापेक्षा त्यांच्या न येण्याची जास्त चर्चा होईल. त्यांचं शरीर पूर्णपणे बिघडलेले आहे, त्यांना चालता येत नाही वगैरे वगैरे देखील शक्यता काही इंटेलिजन्स रिपोर्ट्सनुसार वर्तवल्या जात आहेत. त्या अंत्यसंस्काराच्या वेळेला आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जर्मनीमधून आली आहे. कारण जर्मनीमध्ये वेल्ट नावाचा एक न्यूजपेपर आहे. या न्यूजपेपरनं एक रिपोर्ट पब्लिश केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही इराणी डॉक्युमेंट्स देखील लावलेले आहेत, जे त्यांना इराणमधल्या काही क्लासिफाईड डॉक्युमेंट्स आपोआप मिळाले होते, काही लोकांच्याकडून मिळालेले होते. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की इराणमध्ये या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम चालू असताना दुसऱ्या बाजूला 3000 कबरी खोदून ठेवलेल्या आहेत. या 3000 कबरी त्या लोकांसाठी असणार आहेत जे या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात मृत्यू पावतील. मग ते काही दुःखानं मृत्यू पावतील, काही हार्ट अटॅकनं पावतील. याशिवाय काही लोक या गर्दीमध्ये चिरडून मरू शकतात. कारण त्यांनी सांगितलं की 2 ते 3 कोटी लोक येणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिरडाचिरडीच्या किंवा चेंगराचेंगरीच्या घटना घडू शकतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 3000 लोक मरण्याचा किंवा 1500 ते 3000 लोक मरण्याचा एक अंदाज लावला जातोय इराणियन संस्थांच्याकडून. म्हणून अशा प्रकारच्या कबरी खोदून ऑलरेडी ठेवलेल्या आहेत असा दावा वेल्ट या न्यूजपेपरने केलाय. पण हा सगळा दावा असला किंवा अशा प्रकारचे रिपोर्ट्स असले तरी देखील भरपूर गर्दी या कार्यक्रमाला होते. स्वतः पेझेस्कियान, घालिबाफ, त्याचबरोबर आरागची हे सगळे आहेत, सगळे रडत देखील आहेत. अर्थात एखाद्या हुकुमशाही देशामध्ये या गोष्टी होतच असतात की सगळेच नेते रडत वगैरे असतात. मुस्तफा खोमेनी यांच्या बाहेर न येण्यामागं इराणला हे युद्ध किंवा हे राजकारण किती व्यवस्थित समजले हे देखील स्पष्टपणे दिसतंय. इराणला हे माहिती आहे युद्ध संपलंय असं जरी जाहीर केलेलं असलं तरी देखील हे युद्ध कधीही चालू होऊ शकतं. त्यामुळं इराण सावध आहे आणि सावध असण्यामध्ये शहाणपण आहे. कारण एकतर अमेरिकेचा भरोसा नाही, डोनाल्ड ट्रम्प काय करतील सांगता येत नाही. आता देखील 2 दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं एक स्टेटमेंट आलंय, त्यामध्ये ते असं म्हणतात की आमच्या जर मनात आलं तर ह्या सगळ्या जे अंत्यसंस्कार चाललाय त्याच्यावर हल्ला करून आम्ही डायरेक्ट इराणच्या सगळ्या नेत्यांना एका वेळेला मारू शकतो, पण आम्ही तसं करणार नाही कारण आम्ही फार चांगले लोक आहोत आणि आम्ही जर या सगळ्या लोकांना उडवून टाकलं तर मग आम्ही चर्चा कुणाबरोबर करणार, म्हणून आम्ही तसं करणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. त्या आणि दुसऱ्या बाजूला इस्रायलचे जे नेते आहेत ते तर सांगतायतच की आम्ही डायरेक्ट मारणार म्हणून. त्यामुळे आता सध्या तरी मुस्तफा खोमेनी बाहेर येत नाहीयेत. कारण ही जी शांतता आता समोर दिसते ही शांतता नाही हे इराणच्या नेत्यांना देखील माहिती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.